धन्याच्या नावानं लावते कोकण धनीबाई म्हणे मला लाडानं सकू. बाई किती क्यूट दिसते मी, किती भारी पाऊच करते निव्वळ म्हशीच्या पावट्यावर. सुनबाई काय आई? आई काय गोड वाव देते बाई, माया पुढ्यात चुगल्या करते मायला कोड्या कोड्यात. हा तू असं नको समजू मला काही कळत नाही म्हणून. हा मी बिलाय जाईल बाई, पण मला असं वाटतं कुठं घरातला काढून पसारा मांडावा. माझं काही चुकलं का आई? कोणाची घंटी वाजली पाय? तुमचीच वाजली. आता बोलले असते तुला काही घंटीवाले वाटले का मी? कोण आलं पाय? अरे दादा तू ये ना, ये दादा बस. आई कुठे गेली? आई हो आई कुठे गेली? आई आले ना बाई. हा मला माहितीये पाहुणे रावळे आले, पाणी बिनी पाजाव त्यांना. हा हे भाऊ सगळं आपल्यालाच करावं लागत. हो आई मी हे म्हणत होती माझा भाऊ आलाय. मला दिसत बाई सगळं माझ्या का डोळ्यात काही गेलं का? कशी आई बाबा मग? चांगले बाई लय जड आहे बाई धुण्याची बकेट. आता बाई काय आपल्यालाच करावं लागतं. आता बाई आता बाई आता बाई काय आपल्यालाच करावं लागतं सगळं. आता बाई आता बाई आता बाई हो आई राहून द्या ना, मी करते ना. जाऊन देईन बाई कुठं एका रोजचं आहे माझ्यासाठी. रोज मलाच करावं लागत. भाऊ पाय थोडं वर घ्या बाई, पायवर घे. आता बाई कसं आहे मग भाऊ, आई बापाचं बरं आहे ना? हा बरं बरं. जीव लावा बाबू हो आई बापाला. आता बाई आता बाई माय भाऊ पहिल्यासारखं मनगटात जोर नाही राहिला भाऊ. आता पहिल्यासारखं काम नाही होत भाऊ. हा सुनबाई मी अख्खी गल्ली झाडू काढून बरं का. पाहून घे एकदा तुझ्या डोळ्याने. भाऊ आलाय तर मी स्वयंपाकच करून घेते यारवळी त्यारवळी. भाऊ जेवणच करून जा आता तू. बस आई जरच म्हातारा जीव आहे, किती काम करता, थोडा आराम करावा आता. बसून होणार आहे का दादा आता? खरंच आई किती जीव लावता तुम्ही माझ्या बहिणीला. साधा इकडलं काम तिकडं होऊन देत. मला वाटलं लव्ह मॅरेज आहे, कसं होईल माझ्या बहिणीचं, कसे असतील घरचे कसे असतील दारचे. लोकांचं लेकरू आलंय आपल्या दारात, आपणच विचारायचं आता त्याला. दादा कसं आहे, आपण जर आज त्याला नाही विचारलं तर ते उद्या आपल्याला विचारणार आहे का? बसा तुम्ही जरशिक मारा गप्पा. बाई तू अजून जरशिक गप्पा मार, मी येते स्वयंपाक करून. हा बघ किती साधी होई म्हातारी. भाऊ तिला चाबरी म्हातारी. दिवसभर इकडे तिकडे हिंडत असती, मला भाकरी कापायला लावती आणि इकडे तिकडे हिंडत असती ती. तू आलाय ना म्हणून ती कामाचं नाटक करू राहिली. तू आलेला आहे ना तर 4-5 दिवस इथंच थांब. त्याचं चांगलं आहे ना, कामाचं कांडच जिरी ती मी.